हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी डॉक्टर शेख, अर्थातच आपला मित्र. मित्रांनो, आपला आज विषय घेणार आहोत आपण वैद्यकीय व्यवसाय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे क्रांती झाली आहे, महागडे उपचार झाले आहे. शासन पण ह्या विषयावर खूप गंभीर आहे. आपल्या शहरामध्ये विविध स्पेशालिटीचे डॉक्टर्स आपल्याला इथं उपलब्ध आहे, मोठमोठे रुग्णालय उपलब्ध आहे. आपला विषय असतो नेहमी करता आपले प्रश्न असतात का आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप महागडे उपचार झाले आहे. हो मित्रांनो, आज महागडे उपचार म्हटलं तर त्याला काही वावगं ठरणार नाही, कारण त्यांना पण भव्य रुग्णालय बांधण्यासाठी खर्च लागतो, भव्य स्टाफ लागतो, स्पेशालिटी डॉक्टर असतात. हे सर्व बघता त्यांचा पण खर्च वाढत आहे. याकरता आपल्याला उपचार घेण्यासाठी पण खर्च वाढतो. मित्र हो, आपण फक्त समस्या 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 हेच दाखवत असतो, परंतु शासनाने आपल्याला औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये भव्य असे म्हणजे पूर्ण सोयी सुविधासह अद्ययावत उपकरण याच्यासह मेडिकल कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय म्हणजेच घाटी मध्ये पण खूप स्पेशालिटी डॉक्टर आपल्याला तिथं उपलब्ध आहे, ते आपल्याला उपचार देण्यासाठी तयार आहेत. परंतु मित्रांनो, आपण घाटीत का जात नाही हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर येत असतो. घाटी म्हटलं की आपणच काय, आपल्या नातेवाईक किंवा आपले मित्रमंडळी यांच्या अंगावर शहार येतं, घाटीत नको रे बाबा. हा मुद्दाच मला आज पण कळलेला नाही. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, शासकीय रुग्णालय घाटी येथे सुपर स्पेशालिटी डॉक्टर पण आपल्याला तिथं उपचार देण्यासाठी तत्पर आहे. त्याचबरोबर अद्ययावत उपकरणे, तिथं राहण्याची सोयी सुविधा खूप चांगल्या पद्धतीने आज तिथं उपलब्ध आहे. आजचे सध्याचे डीन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे हे जातीने लक्ष घालून रुग्णाला जास्तीत जास्त उपचार कसा देता येईल, रुग्णाचे हाल होणार नाही याकडे स्वतःहून ते जातीने लक्ष घालत आहे. मग आपण तिथे का जात नाही? जर आपल्या जवळच्या नातेवाईकाला कोणाला जर आपण म्हटलं की उपचार घ्यायला तुम्ही औरंगाबाद संभाजीनगर शहरात येत आहात तर घाटीत जा, असं म्हटलं की ते म्हणते नको आम्हाला घाटी, आम्हाला खासगी रुग्णालयातच जायचं आहे. घाटीत असं काय झालं की तिथल्या लोकांना, त्या घाटीबद्दल लोकांना भीती वाटते? काही अपवाद वगळता तिथे पण उपचार खूप चांगल्याच पद्धतीने दिला जातो मित्रांनो. चांगले उपकरण तिथे आहे, मोठमोठ्या शस्त्रक्रिया पण तिथं होत आहे. आज आम्ही काही दिवसापूर्वी तुम्हाला एक हृदयाची शस्त्रक्रिया पण तिथं झालेली आहे, ते पण तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये दाखवलं होतं. तिथे पण स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. तिथल्या सोयी सुविधा आम्ही स्वतः बघितल्या तर असं वाटलं की इथे आपण मल्टी स्पेशालिटी मध्ये आहोत की काय, असं इतकी चांगल्या पद्धतीने स्वच्छता सोयी सुविधा आहेत. आपल्या शासकीय रुग्णालय घाटीमध्ये आसपासचे जवळपास 18 जिल्ह्यातनं रुग्ण येतात आणि उपचार घेऊन जातात, परंतु शहरातील म्हणजे आपल्या ऐतिहासिक शहरातील रुग्ण घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात नाही मित्रांनो. आज तिथे काही राजकीय लोकांचं पण तिथे जातीने लक्ष आहे, ते पण सहकार्य करत आहे. आणि राजकीय लोकांचे काही अपवाद वगळले तर तिथे पण राजकीय लोक पण चांगल्या पद्धतीने काम करत आहे. काही सामाजिक संस्था तिथे जातीने स्वतःहून वेळ देत आहे, रुग्णांना जास्तीत जास्त उपचार कसा देता येईल, टेस्ट कशी करता येईल, कशी करून घेता येईल, यासाठी स्वतःहून पुढे येऊन ते रुग्णासाठी धावपळ करत असते. पण शहरातील रुग्ण हे घाटीत जात नाही. हे खूप म्हणजे आपल्याला एक असं म्हणायला हरकत नाही का त्याला काय म्हणता येईल, आपण खंत आहे. तर याकरता आम्ही आरोग्य जागृतीच्या माध्यमातून एकच आवाहन करू इच्छितो की शासकीय रुग्णालयात जर आपण शहरातील लोकांनी
उपचार घेतला तर खूपच योग्य राहील आणि आपला खर्च पण टाळेल. आणि विनाकारण रुग्णाला दोष देऊन काही हे नाही. आपण स्वतः विचार करून त्यावर आपण थोडं मार्गदर्शन केलं किंवा स्वतः माहिती घेतली तर घाटीत पण चांगल्या पद्धतीने उपचार घेते. घाटीतील तज्ञ डॉक्टरांशी आम्ही काही चर्चा केली. त्यांनी पण असं सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीने ते उपचार देत आहे. परंतु गर्दी जास्त असल्यामुळे उपचार देण्यास थोडी विलंब होतोय. हे जर थोडं आपण शांती घेतली तर आपल्याला उपचार नक्कीच, प्रत्येक आजारावर उपचार नक्कीच मिळेल. तिथला मेडिसिन विभाग असो, त्यातला ऑप्थॉलॉजी विभाग असो, सर्जरी विभाग असो, खूप अद्ययावत आहे. स्त्रीरोग विभाग जे आहे तिथं इतकी गर्दी आहे सध्याला, तिथं रुग्णांना जागा मिळत नाही. परंतु शहरातील किती रुग्ण त्यामध्ये असतात हे पण खूप मोठा विषय आहे मित्रांनो. तर आज आमचा विषय होता की घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आपण का धजवत नाही, पुढे येत नाही, या विषयावर पुढे पण आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करू. घाटीतील प्रत्येक विभागाशी आमची चर्चा करून आम्ही तिथल्या डॉक्टरांचं पण मार्गदर्शन घेणार आहोत, मत घेणार आहोत का येथील रुग्ण का येत नाही, त्यांचं पण काय तिथं असं उपचार देण्यामध्ये काही अडथळा येतो का, त्यांना पण काही राजकीय दबाव आहे का, किंवा स्टाफची कमतरता आहे का, तज्ञ डॉक्टरची कमतरता आहे का, हा मुद्दा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तिथं सिक्युरिटी गार्डचा. आज माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी सिक्युरिटीसाठी पण खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. कारण वेळोवेळी तिथे डॉक्टरवर हमले होतात. डॉक्टर हल्ले करणारे हे रुग्णाचे नातेवाईक नसून काहीतरी जवळीक साधण्यासाठी, रुग्णाजवळ आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी डॉक्टरवर हात उचलतात, हे योग्य नाही. डॉक्टर हे पण आपल्यासारखेच व्यक्तिमत्व आहे. त्यांना पण आपला जीव प्यारा असतो, त्यांना पण आपला स्वतःची सुरक्षा आवश्यक असते. परंतु डॉक्टरांना जेव्हा मन मोकळेपणाने जर काम करून दिलं तर नक्की ते डॉक्टर हे रुग्णाच्या जीवासाठी जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो मित्रांनो. पण आपण काय करतो का, काही अपवाद येतात मधात, काही अडथळे येतात, ते न बघता त्या डॉक्टरची चांगलं उपचार देण्याची पद्धत काय आहे ते बघायला पाहिजे. काही कर्मचारी अर्वाच्य भाषा वापरतात, त्यामुळे पण वाद होतो. काही डॉक्टर पण असतात, त्यांच्या तोंडातनं पण काहीतरी अर्वाच्य भाषा निघते, यामुळे वाद होतो. जर हे डॉक्टर आणि रुग्ण आणि कर्मचारी यांच्यामधला जर सुसंवाद व्यवस्थित असला तर नक्कीच हा वाद टाळण्यामध्ये आपलं खूप मोठा योगदान असणार आहे मित्रांनो. याकरताच काही सामाजिक संस्थांना पण माझं एक आव्हान आहे का तुम्ही डॉक्टरांवर हात न उचलता त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने उपचार कसं करून घेता येईल, आपल्या रुग्णावर उपचार घेण्यासाठी जर वेळ पण लागत असेल तरी पण आपण शांतता पाळावी आणि त्यांच्याकडनं उपचार करून घ्यावे. कारण कोणताही डॉक्टर रुग्ण असो किंवा रुग्णाचे नातेवाईक असो यांच्यावर कधीच अपशब्द किंवा अर्वाच्य भाषा वापरत नाही. परंतु त्यांची पण एक सहनशक्ती असते सहन करण्याची. जर त्यांना आपण शिवीगाळ केली किंवा हात उचलला ते डॉक्टर पण गप बसत नाहीये, ते पण आपला हात, मग विनाकारण वाद वाढतो, पोलीस केस होते, विनाकारण शासकीय रुग्णालयाची बदनामी होते. माननीय अधिष्ठाता शिवाजी शुक्रे आणि त्यांच्या सर्वच तज्ञ डॉक्टरांना पुन्हा एकदा माझं एक विनंती आहे का आपण जे अर्वाच्य भाषा वापरणारे डॉक्टर असणार किंवा कर्मचारी असणार किंवा सिक्युरिटी गार्ड असणार, यांना आपल्या पद्धतीने जर त्यांना सुसंवाद चांगल्या पद्धतीने कसं ठेवायचं हे जर त्यांना शिकवलं तर नक्कीच घाटीची प्रतिमा जी आहे खूप उंचावलेली आहे आणि राहणार आहे. मी तुम्हाला मागे पण म्हटलं की 18 जिल्ह्यातनं इथनं लोक येतात. आता बाहेरचे जिल्ह्यातनं लोक येऊन इथं उपचार घेतात, मग शहरातील रुग्ण का उपचार घेत नाही? मग कुठेतरी त्यांचं एक छोटं हे असतं. तर असं पुढे पण आम्ही व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करत राहू. आरोग्य जागृतीमध्ये आमचा एकच विषय आहे का रुग्णाला उपचारामध्ये जास्तीत जास्त कुठेच उपचार चांगला देता येईल, शासनाच्या योजना कशी घेता येईल
जसं मागे पण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, महात्मा ज्योतिबा फुले योजना किंवा सीएम फंड असो किंवा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आपलं रुग्णाला सहकार्य असो, हेच आमचं प्रयत्न असणार आहे. धन्यवाद.